मिळतील त्यातल्या त्या स्टाईल मध्ये. याच्यामध्ये असे कलर्स, कॉम्बिनेशन्स, बॉर्डर्स, बुट्टी स्टाईल वेगवेगळे प्रकार येतात त्यातले छान असे. हे प्युअर मधले येतात छान असे त्याच कन्सेप्ट मध्ये. ओके, सेल्फ पाहिजे तर सेल्फ आहे, कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे असेल तर कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे. आणि रेंज साधारण किती पर्यंत? ही साधारणतः आपल्याला येते 10-12 अशा रेंज मधला प्रकार येतो. ओपन बॉर्डर म्हणतात त्याला. हे अगदी एका बोटाच्या काठावरती येतात असे छान सिंगल बोट, अगदी छोटेसे काठ. हा पण प्रकार मस्त येतो. हा एक माझ्याकडे आता नवीन गडवाल मध्ये आलाय छान असा. हा पदर ऑफ व्हाईट येतो आणि आतला स्काय ब्लू कलर येतो असं. ओके, हा पण एक पॅटर्न छान येतो. हे मोर बॉर्डर गडवाल म्हणतात त्याला. मंडळी, लग्न सराई निमित्त तुम्हाला शॉपिंग करायची आहे तर वाट कसली बघताय? आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी असणार आहे. सेलिब्रिटीजचं आवडतं डेस्टिनेशन असणारं शॉप आज मी एक्सप्लोर करणार आहे. तर त्यासाठी आज मी आलेली आहे कुमठेकर रोड येथील वस्त्रोपम सिल्क अँड सारीज या शॉपला व्हिजिट करायला. ह्यांच्याकडे सिल्क महोत्सव हा चालू झालेला आहे. ह्या शॉप मध्ये आपल्याला नेहमीच नवनवीन व्हरायटी अशी पाहायला मिळते. सिल्क महोत्सव मध्ये आपल्याला पैठणी, गढवाल, नल्ली, कंची, पट्टू, कांजीवरम, चंदेरी अशा असंख्य व्हरायटीज आपल्याला या शॉप मध्ये पाहता येणार आहेत. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी पूर्णपणे तुम्हाला प्युअर सिल्क साड्यांचं कलेक्शन हे दाखवणार आहे. अगदी 8,000 पासून आपल्याला 25,000 ते 30,000 पर्यंतचं वाईड रेंज कलेक्शन असं पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत जरूर पहा. आपण पाहतोय ना, हे प्युअर सिल्क मध्ये पाहतोय. ओके, हे येतात ओरिजिनल बिग बॉर्डर धर्मावरम. हे वन साइड बिग बॉर्डर धर्मावरम मधला प्रकार येतो. हे प्युअर सिल्क मध्ये येतं छान असा बिग बॉर्डर. हे खालची बॉर्डर येते जी मोठी येते आणि टकिंग पोर्शनला जी बॉर्डर येते ती छोटी येते. हे वन साइड बिग बॉर्डर धर्मावरम म्हणतात त्याला. हे प्युअर सिल्क मध्ये येतात. ह्याच्यामध्ये आपल्याला असे 2 साइड छोटे बॉर्डर्स मध्ये पण येतात, 1 साइड बिग बॉर्डर्स मध्ये पण येतात. ह्याच्यामध्ये पण आपल्याला बरेचसे कलर्स, कॉम्बिनेशन, डिझाईन्स वगैरे पाहायला मिळतील त्यातल्या त्या स्टाईल मध्ये. ह्याच्यामध्ये असे कलर्स, कॉम्बिनेशन्स, बॉर्डर्स, बुट्टी स्टाईल वेगवेगळे प्रकार येतात त्यातले छान असे. हे प्युअर मधले येतात छान असे त्याच कन्सेप्ट मध्ये. ओके, सेल्फ पाहिजे तर सेल्फ आहे, कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे असेल तर कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे. आणि रेंज साधारण किती पर्यंत? ही साधारणतः आपल्याला येते 10-12 अशा रेंज मधला प्रकार येतो. ओके, 10-12 पर्यंत. याच्यामध्ये जो कॉन्ट्रास्ट पाहिला ना, हे त्या स्टाईल मध्ये असे सेल्फ मध्ये पण येतात. ओके, हा सेल्फ मधला प्रकार येतो. हे धर्मावरम मध्येच येतात. हे सिंगल कलर्स मध्ये येतील आणि ते डुएल कलर्स मध्ये येतात. ह्याच्यामध्ये पण आपल्याला कलर डिझाईन्स पाहायला मिळतील आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पण आपल्याला कलर डिझाईन्स पाहायला मिळतील. अच्छा. आणि याच्यामध्ये त्या स्टाईल मध्ये हे पण काही वेगळे असे नवीन बॉर्डर स्टाईल, जसं आपण हे गॅप बॉर्डर मध्ये म्हणतो. हा पण एक बॉर्डर स्टाईल नवीन येतो आता. हे वन साइड गॅप बॉर्डर मधला प्रकार येतो. त्याला वन साइड मध्ये ओणम काट येतात छान असे. हा पण एक प्रकार वेगळा येतो. गॅप बॉर्डर. याला वरच्या बाजूला तो जो प्लेन येतो त्याला ओणम काठ म्हणतात. तो प्लेन गोल्डन पट्टीतला येतो आणि खालच्या बॉर्डरला एक गॅप बॉर्डर येते. थोडस नवीन स्टाईल मधला 2 बॉर्डर मध्ये. कॉन्ट्रास्ट की त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतात पदरासारखे आणि ब्लाउजचे कलर सगळे वेगवेगळे येतात. कलर कॉम्बिनेशन खूप डिफरंट येतात त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये हा एक येतं, हे कंची पट्टू मध्ये येतात, बारीक काठामध्ये जसं आपण म्हणतो. हा पण एक प्रकार मस्त येतो. हे प्युअर कंची पट्टू मध्ये येतात. ओपन बॉर्डर म्हणतात त्याला. हे अगदी एका बोटाच्या काठावरती येतात असे छान सिंगल बोट, अगदी छोटेसे काठ. हा पण प्रकार मस्त येतो. हे प्युअर कंची पट्टू मध्ये येतात. ह्याच्यातही आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पाहायला मिळतील. नाजूक आपल्याला बुट्टी पाहायला मिळणार. अगदी बारीक कर्णफुली बुट्टी येते, छोटेसे काठ येतात. अगदी एका बोटाचे म्हणतो ना आपण तेवढेच काठ येतात त्याला, खूप मोठे नाहीये. हा पण प्रकार छान येतो. ह्याच्यामध्ये आपल्याला असं हा एक पॅटर्न येतो, हे विदाउट बॉर्डर मध्ये येतं. त्याला बॉर्डर, हे बॉर्डरलेस मधला प्रकार येतो छान असा. हा पण एक कन्सेप्ट मस्त येतो आणि याचा कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर येतं. जसं आपण नेहमी ग्रीन, रेड, येल्लो असे कलर्स पाहतो तसं सोडून हा एक कलर कॉन्ट्रास्ट मध्ये येणार ना. हो, हे कडवा पल्लू कॉन्ट्रास्ट मध्ये येते. पूर्ण साडी ह्याला पिंक येते विदाउट बॉर्डर मध्ये. पदरापासून इथनं जो पोर्शन चालू होतो तो कॉफी ब्राऊन येतो आणि ह्याला ब्लाउज असतो तो कॉफी ब्राऊन कलर. हाही कन्सेप्ट मस्त येतो. ह्याच्यातही कलर्स, बुटी स्टाईल, बॉर्डर स्टाईल मस्त पॅटर्न येतात. त्याच्यामध्ये हा एक ओपन बॉर्डर मध्ये येतो त्या स्टाईल मध्ये. हा एक पॅटर्न वेगळा येतो त्यातला. ओपन बॉर्डर मध्ये. हो, हे ओपन बॉर्डर मध्ये येते अशी.
हा पण एक कन्सेप्ट मस्त आहे त्यातला असा वेगळा म्हणलात तर. त्याच्यामध्ये असे काही विदाउट बॉर्डर्स मध्ये असे वेगवेगळे बुट्टी स्टाईल, कलर कॉम्बिनेशन्स, डिझाईन्स, प्रकार वगैरे छान येतात त्याच्यात. आणि प्रत्येकाची डिझाईन ही वेगवेगळी असणार ना? हो, ह्याच्यामध्ये प्रत्येक साडीचं डिझाईन, कलर कॉम्बिनेशन आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. ओके, हे बघा, हे पण काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ह्याची प्राइस रेंज साधारण कितीपर्यंत असणार? ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 12,500, 15,500, 17,500 म्हणजे साधारणपणे आपल्याला 12 पासून ते 18 पर्यंत रेंज येते. 12 पासून 18 पर्यंत. सुंदर. हो. आणि त्यामध्ये हा एक पॅटर्न येतो. हे आता नवीन माझ्याकडे एक नवीन येते. हे सिल्क महोत्सव मध्ये नवीन आलेला कन्सेप्ट आहे. वाव, हे तमिळनाडू टिश्यू येतात. तमिळनाडू टिश्यू. हा एक प्रकार खूप सुंदर येतो. हे सेल्फ मध्ये येतात, पेस्टल्स येतात. ह्याच्यामध्ये डुएल स्टाईल बुट्टी येते, गोल्डन आणि सिल्वर जरीची. हा नॅचरल सिल्कचा कलर येतो. हे विदाउट डाय म्हणतो आपण जसा. ओके. टसर कलर मध्ये हा पण एक कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर येतो. हे आपल्याला सगळे पेस्टल्स मध्ये पाहायला मिळतात. टिश्यू आहे, पण हे पण टिश्यू प्युअर आहे, जेणेकरून ते चुरगळत नाही, फोल्ड होत नाही, चिरत नाही, अगदी पाहिजे तशी बसते छान, सॉफ्ट. ओके. वाव, स्मूथ येते छान. रेंज काय असते साधारण? हे आपल्याला ते 14,500, 15,500 ह्या रेंज मध्ये आपल्याला हे पॅटर्न पाहायला मिळतात. इव्हन याच्यामध्ये आपल्याला असे वेगळे कलर्स पण पाहायला मिळतात. जसा हा एक कलर झाला, हा लेव्हेंडर मध्ये येतो. हा खालचा मोती कलर मध्ये येतो. त्याच्यामध्ये हा एक कलर येतो असा पेस्टल्स मध्ये. हे पहा, हाही कलर आपल्याला त्यात एक छान पाहायला मिळतो. हे बघा, हा एक कलर मस्त कलर असे येतो. वेगवेगळे. म्हणजे आजकाल आपण जसे पेस्टलचे क्रेज आहे म्हणतो ना, बरोबर. त्याच्यामध्ये हे थोडंसं ब्रायडल लुक मध्ये पेस्टल कलर्स मध्ये येतात. आणि हे असे ऑप्शन सायडर सुद्धा युज करतात, म्हणजे हो. त्यांच्यासाठी आहे पेस्टल शेड मध्ये. खूप Pastel सुंदर असे shades कलर आहे. हे बघा. हा एक पॅटर्न छान येतो. ह्याच्यामध्ये पण आपल्याला डिझाईन व्हेरिएशन्स असे मिळून जाणार आहेत आणि पेस्टल शेड्स येणार आहेत सगळे. आणि त्यानंतर त्यातला हा एक येतो. हे थोडंसं ब्रायडल लुक मध्ये जसं आपण म्हणतो. हे गोल्डन मध्ये येतं असे छान. ओके. वाव, हा वेल कन्सेप्ट मध्ये येतो. हा पण एक प्रकार छान येतो त्यातला असं. वाव. हे गोल्डन मध्ये येतं. फुल ऑल ओव्हर डिझाईन मधला प्रकार येतो हा, त्या स्टाईल मध्ये. याच्यातही आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये हा एक मीनाकारी मध्ये येतो, त्या स्टाईल मध्ये. वाव. हा पण एक कलर कॉम्बिनेशन छान येतो असा. हे कॉन्ट्रास्ट मध्ये येतं, त्याच लुक मध्ये. हा एक पॅटर्न वेगळा येईल, हा एक पॅटर्न वेगळा येईल त्याच लुक मध्ये. हे पण आपल्याला वेगवेगळे कलेक्शन्स, पॅटर्न्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात छान. जवळून पाहू शकता तुम्ही. किंवा आपण जसं आता खाली गोल्डन ब्रोकेट्स मध्ये पाहिलं ना, तशामध्ये हे कलरफुल ब्रोकेट मध्ये येतात. हे नल्ली ब्रोकेट म्हणतात त्याला. नल्ली. ओके. हा पण एक प्रकार छान येतो. हे प्युअर सिल्क नल्ली ब्रोकेट मध्ये येतात असे छान. हा एक प्रकार मस्त येईल त्यातला असा, ऑल ओव्हर डिझाईन स्टाईल मध्ये. वाव. ह्याच्यामध्ये आपल्याला पेस्टल्स, डार्क सगळे कलर्स पाहायला मिळतील. ह्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 15 एक कलर्स येतात असे लाईट डार्क कलर्स मध्ये. वाव, हे बघा. ह्याची रेंज काय ते दादा साधारण? ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 15 पासून ते अगदी 35-40 पर्यंत रेंज आहे त्या पाहायला. ओके. प्युअर्स मधल्या. वाव. हे सगळे वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे डिझाईन्स येतात. आणि साडीची शाईन पण पाहू शकता. ह्या सगळ्या प्युअर हँडलूम साडी येणार आहे. हो. ह्या काढू. हा एक पॅटर्न येतो त्या स्टाईल मध्ये. हे प्युअर गढवाल मध्ये येतात. हा पण एक प्रकार मस्त येतो. हे ओरिजिनल गढवाल मधला प्रकार आहे. वाव. हे बघा. हे मुनिया बॉर्डर गढवाल म्हणतात त्याला. हा पण एक प्रकार छान येतो गढवाल मध्येच. सुंदर. ह्याच्यामध्ये आपल्याला असे फॅन्सी बॉर्डर्स मध्ये पण येतात गढवाल मधलेच. कॉन्ट्रास्ट मध्ये. हो, हे कॉन्ट्रास्ट मध्ये येतील. फॅन्सी बॉर्डर्स, थोडेसे वेगळे कलर्स येतात छान असे. त्याच्यामध्ये असे वन साइड बिग बॉर्डर गढवाल पण येतात. त्यातला हा वन साइड बिग बॉर्डर गढवाल येतो असं छान. हा पण एक प्रकार मस्त येतो कलर कॉम्बिनेशन वाईज त्यातलाच. असे काही वेगळे कलर्स कॉम्बिनेशन्स पण येतात गढवाल मध्ये, वन साइड बिग बॉर्डर्स मध्ये. हा पण एक प्रकार छान येईल त्यातला असा गढवाल स्टाईल मध्ये. हा एक युनिक कलर मध्ये येतो असं छान. त्याच्यामध्ये हा एक माझ्याकडे आता नवीन गढवाल मध्ये आलाय छान असा. हा पदर ऑफ व्हाईट येतो आणि आतला स्काय ब्लू कलर येतो असं छान. ओके. हा पण एक पॅटर्न छान येतो. हे मोर बॉर्डर गढवाल म्हणतात त्याला. सध्या ऑफ व्हाईट कलर काटासाठी ट्रेंडिंगला असणारा पॅटर्न आहे.
त्याच्यामध्ये बघा आपल्याला गडवाल मध्ये सुद्धा हा आपल्याला कॉम्बिनेशन असं पाहायला मिळतोय. ऑफ व्हाईटला ब्लू कलरचं कॉम्बिनेशन येणार आहे. किंवा त्याच्यामध्ये हा एक येतो असं त्या स्टाईल मध्ये. हा पण एक पॅटर्न छान येतो. ही बारीक काठामध्ये येते गडवाल मध्येच. ओके. हा पण एक पॅटर्न मस्त आहे त्यातला असं गडवाल नाजूक काठ कोणाला हवे असेल तर ते सुद्धा ऑप्शन्स आपल्याला असं मिळून जाणार आहे. कलर्स येतील छान गडवाल कन्सेप्ट मध्येच. आणि साधारण गडवालची प्राइस रेंज काय स्टार्ट असते आपल्याकडे? त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 12,800 पासून सुरुवात होते, जी गुंडाळी गडवाल म्हणतो आपण. ओके. आणि हायर ते हायर रेंज आपल्याकडे आता 30-35 पर्यंत गडवाल आहेत. 30-35 हजार. ओके. 12,000 पासून 30-35 हजार पर्यंत आपल्याला अशा गडवाल पाहायला मिळते. सुंदर. एक पॅटर्न आता त्यातलाच येतो, हे पैठणी मध्ये येतात. ओके. हे ऑल ओव्हर बुट्टी स्टाईल मधले गंधर्व पैठणीतले प्रकार येतात असे छान प्युअर सिल्क मध्ये. हे आता आपल्याकडे महोत्सव निमित्त खास नवीन आलेले पॅटर्न अच्छा. पैठणी मधले. त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर कॉम्बिनेशन पॅटर्न्स खूप छान आहेत. म्हणजे बुट्टी कलर कॉम्बिनेशन बॉर्डर स्टाईल्स असे बरेचसे प्रकार येतात त्यातले पैठणी मधले. आणि हे सेल्फ मध्ये हो, हे सगळे सेल्फ मध्ये येतात. याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पण येतात आणि सेल्फ मध्ये पण येतात. अच्छा, कॉन्ट्रास्ट पण येतात. हो. आणि त्यानंतर त्यातला हा एक येतो, हे आपलं वस्त्रपून स्पेशल पैठणी छान ऑल ओव्हर बुट्टी स्टाईल मधले. ओके. हा एक पॅटर्न मस्त येतो प्युअर गंधर्व मध्ये. कलर कॉम्बिनेशन पॅटर्न छान येतो. त्याच्यानंतर त्यातले असे काही कलर्स पण येतात. हे असे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर येतात पैठणी मधले असे वेगवेगळ्या स्टाईल मध्ये. त्यानंतर त्यातला हा एक पॅटर्न येतं, हे ब्रोकेट पैठणी येतात अशा ऑल ओव्हर लुक मध्ये. कॉन्ट्रास्ट मध्ये येतो ना. हो, हे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्रोकेट पैठणीतला प्रकार येतो. हा पण एक प्रकार छान येतो असं ब्रोकेट स्टाईल मध्ये. हे बघा पूर्ण ऑल ओव्हर ब्रोकेट साडी येणार आहे. ब्रोकेट मध्ये पैठणी असणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये असा पदर येणार आहे. ऑरेंजला पिंक कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे. खूप सुंदर अशी आपल्याला इथे पैठणी पाहायला मिळतं बघा. त्याच्यामध्ये आपल्याला असं सेल्फ मध्येही पाहायला मिळतील आणि कॉन्ट्रास्टही पाहायला मिळतील. ओके. फॅन्सी कलर सुद्धा पाहायला मिळतील आणि ट्रेडिशनल कलर सुद्धा पण बरोबर आहे. दोन्ही कलर्स येतात आपल्याकडे. ओके. आणि आता ब्रोकेट मध्ये पण येतात किंवा अशा बुटी स्टाईल मध्ये पण येतात. त्याच्यामध्ये सेल्फ येतात, कॉन्ट्रास्ट येतात, आजकाल पेस्टल्स पण येतात आणि डार्क कलर्स पण येतात. दोन्ही पॅटर्न्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. साधारण रेंज काय असते ह्याच्यामध्ये कसं आपल्याला साधारणतः 12,500 पासून ते अगदी 25-30 हजारापर्यंत रेंज येते. ओके. म्हणजे आता ही बुट्टी मध्ये 12,500, 12,800, 15,800 अशा रेंज मध्ये येतात. हे ब्रोकेट म्हणलं तर साधारणतः 18,500, 20,500, 25,500 बरोबर आहे. अशा रेंज मध्ये येतात. याच्यामध्ये प्रत्येकाची रेंज थोडीशी वेगवेगळी आहे. वेगवेगळी असणार. प्रत्येक साडीच्या हिशोबाने आपल्याला 2, 4, 5 हजाराचा तो फरक पडत जातो. बरोबर. आता आपण जे पाहतोय ना, हे सगळे प्युअर बांगडीमोर पैठणीतले प्रकार येतात. ओके. हा पण एक प्रकार छान येतो. हे ओरिजिनल हँडलूम मध्ये ऑल ओव्हर बुट्टी स्टाईल मध्ये बांगडीमोर काठातली पैठणी येते. ही रिच पल्लू मध्ये काही प्रकार मस्त येतो प्युअर मध्ये. हे पूर्ण हँडलूम मध्ये येतं. फ्रंट टू बॅक एकसारखं काम येतं. बरोबर आहे. कडवा मधला पॅटर्न येतो आणि पूर्ण एकसारखी दाट बुट्टी येते. सगळ्यात मोठा पल्लू मध्ये आपण म्हणतो मीनाकारी, त्याच्यातला पॅटर्न येतो हा. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे असे कलर्स कॉम्बिनेशन्स बॉर्डर स्टाईल वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. जेणेकरून त्यातला हा एक वेगळा येतो. त्यामध्ये हा एक मुनिया स्टाईल मध्ये येतो. सॉरी, हा एक त्यातला येतो असा वेगळा कलर त्या स्टाईल मध्ये. ओके. त्याच्यामध्ये हा पण एक कलर छान येतो, जसे पेस्टल्स मध्ये येतात. हा एक कलर कॉम्बिनेशन येतो सुंदर त्या स्टाईल मध्ये. किंवा याच्यामध्ये आजकाल अशा आपण जे पेस्टल्स मुनिया मध्ये म्हणतो त्यातले हे पण पॅटर्न येतात. हे प्युअर सिल्क मार्क मध्ये मुनियातला पॅटर्न येतो. अच्छा. हे पेस्टल मध्ये येतं. हे लाइनिंग मधला पॅटर्न येतो असा. ओके. डिफरंट पल्लू डिझायनर टच. त्यातला हा पण एक प्रकार मस्त आहे असा विथ सिल्क मार्क येणार. हो. याच्या पदरावरती आपल्याला पिकॉक येतं, पॅरेट येतं आणि बटरफ्लाय येतं. अशा तिन्ही कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा पिकॉक मधला येतो, हा पॅरेट येतो आणि हा असा बटरफ्लाय मध्ये पण येतो. म्हणजे पैठणीच्या पदरामध्ये पण थोडंसं चेंज केलंय. नेहमी आपण कसं फक्त पैठणी म्हणलं की मोरावर पदर मोराचाच पाहतो. बरोबर आहे. त्याच्याऐवजी हा थोडासा नवीन स्टाईल आहे. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याला असे कलर्स कॉम्बिनेशन्स पण पाहायला मिळतात. हे पेस्टल कलर्स मध्ये येतात. ट्रेडिशनल कलर्स सोडून हे थोडेसे लाईट कलर्स मध्ये येतात. हाही प्रकार मस्त येतो. ह्याच्यामध्ये हा एक येतो,
तो एक येतो. हे असे कॉन्ट्रास्ट सेल्फ डिझाईन्स पॅटर्न्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. सुंदर. हे प्युअर बाय प्युअर मधले पैठण्या येतात.